अमेरिका इराण उद्ध्वस्त करणार. अमेरिकेच्या टार्गेटवर इराणचं अण्वस्त्र निर्मिती केंद्र. ऑपरेशन मिडनाईट हॅमर पुन्हा सुरू. जगात भीषण युद्धाचा सायरन वाजलाय, कारण अमेरिकेनं इराणला उद्ध्वस्त करण्यासाठी पुन्हा एकदा ऑपरेशन मिडनाईट हॅमर सुरू केलंय. त्यासाठी अमेरिकेच्या B-2 बॉम्बर्स लढाऊ विमानांनी इराणवर हल्ल्यासाठी एअरबेस वापरलाय, तो स्पेनचा. याच स्पेनच्या एअरबेसवरून अमेरिकेच्या B-2 स्टेल्थ बॉम्बरनं उड्डाण घेतलंय. खोमेनींचा खात्मा करण्यासाठी आणि इराणची सत्ता उलथवून टाकण्यासाठी अमेरिकेनं इराणमध्ये स्फोटक वातावरण तयार केलंय. त्यानंतरही इराणचे सर्वेसर्वा खोमेनी अमेरिकेपुढे शरण येत नाहीयेत. त्यामुळे अमेरिकेनं ऑपरेशन इराणचं प्लॅनिंग सुरू केलंय. अमेरिकेच्या निशाण्यावर आहे ती इराणमधली अण्वस्त्रांचे साठे असलेली फोर्डो, इस्फहान आणि नतांज ही ठिकाणं. आता हे अण्वस्त्र केंद्र उडवून अमेरिका इराणला नेस्तनाबूत करण्यासाठी सज्ज झाली आहे. तर इराणची राजधानी तेहरानमध्येही धमाके करण्याची अमेरिकेची योजना आहे. त्यासाठीच ट्रम्प यांनी पेंटागॉन पासून ते सिक्रेट बंकर्स पर्यंत नकाशा देखील बनवलाय आणि याच नकाशाच्या आधारे B-2 बॉम्बर्सच्या मदतीनं विध्वंस घडवण्याचा डाव आखलाय. मात्र मिडनाईट हॅमर 2.0 काय आहे पाहूया. अमेरिकेनं KC-135 स्ट्रॅटो टँकर तैनात केलेत. 4 स्ट्रॅटो टँकरनं अटलांटिक महासागर पार केलाय. स्पेनच्या मोरॉन एअरबेसवरून KC-135 उड्डाण घेतलंय. 25 मिनिटात B-2 बॉम्बर्सच्या मदतीनं इराणच्या अणु केंद्रांवर हल्ल्याचा कट आहे. मोठ्या प्रमाणावर बॉम्ब वर्षाव करून इराणमध्ये विध्वंसाची रणनीती आखली जातीये. अणुऊर्जा केंद्रांवर GBU-57 बंकर बस्टरच्या माध्यमातून धमाका केला जाईल. फोर्डो, नतांज आणि इस्फहान टार्गेटवर आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ल्याची रणनीती आखल्यानं आता खोमेनींनीही सर्व ताकदीनिशी अमेरिकेला उत्तर देण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे B-2 बॉम्बर्सनं उड्डाण घेतलेलं असलं तरी इराणच्या इशाऱ्यानंतर महासत्ता अमेरिका एक पाऊल मागे घेणार की नव्या युद्धाला तोंड फोडणार, याकडे जगाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.